जयसिंगपूर पालिकेत बहुमताचा दबाव, विरोधकांचा आवाज दाबल्याचा आरोप. जयसिंगपूर नगरपालिकेच्या मासिक सभेत सत्ताधाऱ्याकडून बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. सोमवारी पार पाडलेली मासिक सभा अवघ्या काही मिनिटात गुंडाळण्यात आल्याने विरोधी नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेची सुरुवात दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. मात्र त्यानंतर लगेचच सत्ताधारी गटाचे नगरसेवक बजरंग खामकर यांनी अजेंडा वाचण्यापूर्वीच विषयपत्रिकेवरील सर्व मुद्दे बहुमताच्या आधारे मंजूर करण्याचा ठराव मांडला. हा ठराव मंजूर करत सभेचे कामकाज वेगाने आटोपण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी विरोधी गटाचे नगरसेवक संतोष जाधव यांनी अजेंड्यातील 20 पैकी 6 विषयाबाबत सविस्तर माहिती व ठरावाच्या प्रती नगरसेवकांना देण्यात आलेल्या नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. संबंधित विषयाची पूर्ण माहिती मिळाल्यानंतर पुढील सभेत मंजुरी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र नगराध्यक्षांनी ही मागणी फेटाळत त्या विषयावर कोणतीही चर्चा न करता थेट मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विरोधी नगरसेवक संजय पाटील कोथईकर, रंगराव पवार, संतोष जाधव, सौ अनिता कोळेकर, पंकज गुरव, गुंडाप्पा पवार यांनी सर्व विषयाचे वाचन करून सखोल चर्चा व्हावी अशी आग्रही भूमिका घेतली. शहराच्या विकासाशी निगडीत प्रश्नावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. मात्र सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी निर्णय घेत सर्व विषय मंजूर असल्याचे जाहीर करत सभा काही मिनिटातच गुंडाळली. सभेदरम्यान विरोधी नगरसेवकांनी जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असता नगराध्यक्षांनी ते प्रश्न लेखी स्वरूपात स्वतःकडे देण्याचे निर्देश दिले. विरोधकांनी हे प्रश्न मुख्याधिकाऱ्यांच्याकडे सादर केल्याचे सांगूनही नगराध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष करत मला प्रश्न लेखी द्या अशी भूमिका कायम ठेवली. त्यामुळे विरोधकांच्या प्रश्नांनाच बगल देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. सभेनंतर माध्यमांशी बोलताना विरोधी नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. विरोधकांना बोलू दिले जात नाही, जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी नाकारली जाते. सध्याचा कारभार पूर्णपणे हुकुमशाही पद्धतीने सुरू असून बहुमताच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटला जात आहे असा आरोप त्यांनी केला. शिरोळ तालुका विकास आघाडीच्या नगरसेवकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला असून पालिकेतील कामकाज पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने चालवावे अशी आग्रही भूमिका ठेवली आहे. अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका.